इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची जे विद्यार्थी मिळून इंडियन एअरफोर्स मार्फत जे या ठिकाणी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 10वी-12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 26 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचे, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की मागील वर्षी महाराष्ट्राचा जो कडापा हा विद्यार्थी मिळवणं 22 ते 36च्या दरम्यान कडापा या ठिकाणी गेला होता। मागील वर्षीचा कडापा या ठिकाणी महाराष्ट्राचा एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपचा किती गेला होता याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे कारण की यामध्ये अंदाजित टोलेमध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। तर इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती या ठिकाणी नुकताच या ठिकाणी निघाली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि 26 जुलै 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुप या भरतीमध्ये। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला या ठिकाणी 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पगार वगैरे किती भेटणार आहे या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप वाय ग्रुप भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, इंडियन एअरफोर्स एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती चालू आहे। आता इंडियन एअरफोर्स आणि एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती, इंडियन एअरफोर्सची एक्स ग्रुप आणि वाय ग्रुपची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं वयोमर्यादा काय ठेवण्यात आलाय, तर पहा यामध्ये आपला जो जन्म 1 जुलै 2005 ते 1 जानेवारी 2010च्या दरम्यान असला पाहिजे, एवढं काही यामध्ये वयोमर्यादा आहे। नोकरीचं जे ठिकाणी संपूर्ण भारत आहे। फीचा जर आपण विचार केला 550 रुपये फी ठेवण्यात आलाय सर्व कॅटेगरीसाठी, ठीक आहे। आणि 26 जुलै 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मिळवणं एक्स ग्रुपचे जे आहे तर एक्स ग्रुपमध्ये शिक्षण आपलं 12वी पास पाहिजे आणि आपलं सायन्स असलं पाहिजे 12वी। एक्स ग्रुपमध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 12वी सायन्स असलं पाहिजे, मॅथ, फिजिक्स आणि त्याचबरोबर इंग्रजी हे जे विद्यार्थी मिळवणं 50% आपल्याला असलं पाहिजे ह्या विषयामध्ये, मॅथ, फिजिक्स आणि इंग्रजीमध्ये, आणि 50% सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा या ठिकाणी असले पाहिजे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आलं। आणि त्याचबरोबर जे वाय ग्रुप आहे तर वाय ग्रुपमध्ये तुमचं सायन्सही जर नसेल, तुमचं जर या ठिकाणी आर्ट जरी असेल तरी सुद्धा आपल्याला वाय ग्रुपमध्ये फॉर्म भरता येते। वाय ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 12वी आपण पाहिजे, 50% तरी आपल्याला पाहिजे, ठीक आहे। 12वीमध्ये 50% जरी तुम्हाला असेल तर भरता येते आणि 12वीमध्ये तुम्हाला 50% इंग्रजीमध्ये जरी असेल तरी सुद्धा आपल्याला भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे, यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया या ठिकाणी या भरतीची आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। कट ऑफ किती गेलता मागील भरतीचा ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर एक्स ग्रुपचा पेपर कशा प्रकारे होणार आहे, तर 60 मिनिटाचा पेपर सेट टाइम भेटणार आहे। 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर पहा इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 70 मार्काचा या ठिकाणी एक्स ग्रुपचा पेपर होणार आहे। आणि त्याचबरोबर 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे 1 घंट्याचा पेपर सेट टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। आता त्यानंतर आपण वाय ग्रुपमध्ये जर आपण पाहिलं तर वाय ग्रुपचा जो पेपर आहे विद्यार्थी मिळवणं हा 50 मार्काचा होणार आहे। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 45 मिनिटाचा पेपर सेट टाइम भेटणार आहे, ठीक आहे। तर वाय ग्रुपमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पहा किती सोपा एक्झाम सिलेबस आहे, म्हणजे आपला जो पेपर आहे बुद्धिमत्ता चाचणी जनरल नॉलेज ह्या विषयावर जे विद्यार्थी मिळवणं आपल्या या ठिकाणी पेपर निघणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं आपल्या या ठिकाणी पेपर होणार आहे, लक्षात ठेवा। आता मागील वर्षीचा जर आपण कडाप पाहिला तर पहा विद्यार्थी मिळवणं
मागील वर्षी महाराष्ट्राचा कडाप किती गेला होता, तर महाराष्ट्राचा जो कडाप आहे मागील वर्षी कमी गेला होता। जो एक्स ग्रुप आहे, एक्स ग्रुपचा जो पेपर हा 70 मार्काचा गेला होता। महाराष्ट्राचा कडाप मी तुम्हाला सांगून देतो मागील वर्षीचा, तर जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। मागील वर्षी एक्स ग्रुप महाराष्ट्राचा जो कडाप गेला होता 70 मार्काचा पेपर होता आणि 70 पैकी जो कडाप गेला होता 22 ते 36च्या दरम्यान कडाप या ठिकाणी गेला होता। एवढा कमी कडाप गेला होता, एक लक्षात ठेवा, 22 ते 36 मार्कावर या ठिकाणी कडाप गेला होता। एवढा कमी कडाप गेला तर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। आणि वाय ग्रुपमध्ये तर आपण पाहिलं 50 मार्काचा पेपर होता वाय ग्रुपचा, तर वाय ग्रुपचा जो कडाप आहे हा 50 पैकी गेला होता 24 ते 37च्या दरम्यान। तर एवढा काही कडाप कमी गेला होता, एक लक्षात ठेवा, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा, ठीक आहे। तर जास्त चान्सेस आहे सिलेक्शन व्हायचे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये। तर पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थी म्हणून आपलं काय होणार आहे, यामध्ये पेपर होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा उंची 152.5 सेंटीमीटर लागते, सारखीच आहे। त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 7 मिनिटांमध्ये। 1600 मीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये आपण आरामाने जरी मारली, स्लोमध्ये जरी मारली तरी सुद्धा तुम्ही ग्राउंड पास होणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। म्हणजे 1600 मीटरसाठी 7 मिनिटाचा टाइम दिला आहे, म्हणजे विचार करा आरामात तुम्ही 7 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग क्लिअर करून देताना, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी 1600 मीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांना सुद्धा 1600 मीटर रनिंगसाठी 7 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा जो एंड आहे पुरुष उमेदवारांना 10 आपल्याला पुशअप मारावं लागणार आहे, 10 पुशअप एका मिनिटामध्ये मारावं लागणार आहे, एकदम इजी आहे। नंतर तिसरा जो एंड आहे सीटअप आपल्याला मारायचे 10 सीटअप मारायचे, एकदम इजी आहे, ठीक आहे, एका मिनिटामध्ये। त्याचबरोबर स्क्वॉट मारायचे 20 स्क्वॉट मारायचे आपल्याला एका मिनिटामध्ये। तर एकदम ग्राउंड जे आहे विद्यार्थी मित्रांनो धुवा तुम्ही या ठिकाणी बसून देता, एकदम इजी ग्राउंड आहे, सर्वात इजी ग्राउंड या भरतीचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता महिला उमेदवारांसाठी तर आपण ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे, तर आरामात मारू शकता। जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये मारणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास होणार आहे। ज्यांचं पण टायमिंग 8 मिनिटापेक्षा जास्त गेला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दुसरा जो एंड आहे तर तो आहे या ठिकाणी सीटअप असणार आहे। महिला उमेदवारांना ती या ठिकाणी बघा 1.5 मिनिटामध्ये 10 सीटअप मारायचे आणि स्क्वॉट मारायचे 15 महिला उमेदवारांना एका मिनिटामध्ये। तर एवढं इजी ग्राउंड आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा आपल्याला 30,000 40,000 अशा प्रकारे महिना आपल्याला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये भेटणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया, एक लक्षात ठेवा। तर फॉर्म भरणे चालू आहे, फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 26 जुलै 2026 आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपला पेपर कधी होणार आहे तर 22 ते 23 सप्टेंबर 2026ला आपला पेपर होणार आहे। मी तुम्हाला पेपरची तारीख दिलेली आहे, म्हणजे आतापासून तुम्ही धरून चला, ऑगस्ट महिना आपल्याजवळ राहिला आणि सप्टेंबर महिना, म्हणजे 2 महिने तुम्ही धरून चला आतापासून तुमच्याजवळ राहिलेले आहे, ठीक आहे। तर चांगली सुवर्ण संधी निघालेली आहे। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे म्हणणार नाही अकॅडमी लावा, मोठ्या कुठं अकॅडमी लावा, त्याचबरोबर बॅच आहे हे मी तुम्हाला कधीच नाही सांगणार, एकच सांगणार आहे सेल्फ स्टडी करा। जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेले ज्या काही प्रश्नपत्रिका संच आहे ते तुम्ही वाचून काढा, त्याच्यातून अभ्यास करा, आपलं सिलेक्शन होणार आहे। तेच प्रिव्हियसचे प्रश्न परीक्षेला रिपीट येते। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आणि गावामध्ये ग्राउंड करा, त्याचबरोबर लायब्ररी वगैरे वाचनालयात अभ्यास करा गावातल्या एखाद्या। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। याच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय